नवरी मिळे हिटलरला ही मालिका सध्या प्रेक्षकांचा निरोप घेते। या मालिकेतील एजे लीला या सहज पूर्ण जहागीरदार कुटुंबाला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळतं। तर यंदा नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील दुर्गाची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला शिंदे ही मालिकेबरोबरच व्यावसायिक नाटकात काम करते, ज्यामध्ये ज्याची त्याची लव्ह स्टोरी या नाटकात ती आरतीची भूमिका साकारते। तर याच भूमिकेसाठी शर्मिला शिंदे हिला महाराष्ट्र शासनाकडून उत्कृष्ट अभिनेत्री स्त्री कलाकार म्हणून पारितोषिक देण्यात आलं। याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे, ज्यामध्ये तिने मिळालेल्या सन्मानाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ऑस्करपेक्षा राष्ट्रीय पुरस्कार, राज्य शासनाचे पुरस्कार हे मला नेहमीच खूप मोठे वाटतात। म्हणूनच मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतोय की 35व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला असून माझं नाटक ज्याची त्याची लव्ह स्टोरी साठी माझी निवड झाली आहे। हा शासनाचा माझा पहिला पुरस्कार असून तुमचा माझ्यावर असलेलं प्रेम, आशीर्वाद आणि विश्वासामुळेच हे शक्य झालं आहे। खूप खूप आभार असं तिने लिहिलं आहे। सध्या शर्मिलावर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय। यासह कला क्षेत्रातून देखील अनेक कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत तिचं कौतुक केलं आहे। तर शर्मिलाची ही पोस्ट तुम्हाला आवडली का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हाय फ्रेंड्स, आता आम्ही आलोय बोगनविला रिसॉर्ट मध्ये, तुम्ही बघू शकता। हाय आरती, आपण हनीमूनला आलो तर नुसती रीलच करते तो इथं। अरे पक्की आपले स्पॉन्सर आहेत, कोलॅब हा रील तर करावंच लागेल की नाही? करावं लागेल ना, रीलच करत बस। पक्की यांच्या सोबतचं माझं कोलॅब फक्त 30 सेकंदांचं आहे, पण तुझ्यासोबत मी अख्ख्या आयुष्याचं कोलॅब केलंय। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।